फरतरवाडी तालुका जिल्हा सातारा यास फरतरवाडी मध्ये यात राहणारा मी माझ्या कुटुंबास राहता असताना भवानी यात्रेची जत्रा होती। जत्रा असताना माझ्या समाजाला की परफेक्ट जागा नसल्यामुळे ही मंदिर नसल्यामुळं ठराविक जागा नसल्यामुळं माझ्या भावानं जत्रा करण्यासाठी गेला व तिथं गावकऱ्याने सांगितलं की बाबा इथं जत्रा करू नको असल्या या संदर्भात जाऊन पाल उपटून माझ्या घरावरती हमला केला। दिनांक 3 तारखेपासून 8:30 वाजता माझ्यावर हमला केला। माझ्या घराचं दाराचं सगळं नुकसान केलं, शेरड कोंबड मारले व माझ्या वहिनीला व माझ्या घराच्या कुटुंबाला। परंतु आज जिल्हाधिकाऱ्यासामने 3 तारखेपासून मी इथं राहिलेलो आहे, उघड्यावर आहे। परंतु आज खासदार आमदार असून बी आमची कुणी दखल घेतली नाही, काही नाही। आम्ही या देशाचे नागरिक आहो की नाही ही मुख्यमंत्र्यांनी येऊन मला दबाव द्यावं। मग आम्ही जर खोटं बोलत असेल तर त्याने स्वतः येऊन आमच्या घराची काय झाली नुकसान की का दैना केली त्याने येऊन स्वतःनं निरीक्षण करावं आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा एवढी। अन्यथा इथनं मला न्याय नाही मिळाला तर जिल्हाधिकाऱ्यासामने मी आत्मदहन करणार आणि याची जिम्मेदारी सरकार राहील। मी माकेश नम्या भोसले, राहणार फरतरवाडी, जिल्हा सातारा, तालुका सातारा। मी बाहेर बसलो होतो माझ्या घराच्या बाहेर अंगणमध्ये। माझा नवरा बाहेर त्याच्या बापाकडं यात्रेच्या पालात गेला होता, पण ही पोराच्यामुळं मी अटकलो। 2 पोरं माझ्या घरात झोपलेले। मी जे असं झोपलो तर सगळं गाव आलं माझ्यावर, दगडफेक केलं, सच्या कुठाय नम्या कुठाय असं करत आलं। मी म्हणतो अहो तुमचं काय झालं, तुमचं काय केलं, तुमचे काय हिरव्या मिरच्या तोडल्या, तुमचं काय वांग तोडलं का, तुमचं काय तोडलं, टमाटो तोडलं का, मी असं बोंबलली। तरी मी तसंच जीव वाचण्यासाठी माझ्या घरात घुसली। मी माझे सगळे पोरं घेऊन घुसली तर माझ्यावर हाण मार दगड माझ्या घरात मावत नाही तेवढं दगड येतं। तुम्ही समक्ष बघितलं असून मी साहेब खोटा असं ठरवत असेल तर काय त्याचा फायदा आहे? ही सर्व उद्धव चंदू रवी नाना मी असं मुख्य डोळ्याने बघितलं। दत्तू मोरे फरतरवाडी गावातली माणसं पोलिसाकडे तक्रार दिली तर त्याला धरून खोटी तक्रार लोन करतात। त्याच्यात माझ्या शेरडानं आई बोलून त्याने हाळ्या मारल्या असेल। गरोदर पोटाला आलेली शेरडीनं त्याला जबान नाही, त्याला वरडायला का बोलायला येत नाही। मला इथं दुखतं, मला पाठीवर मारलं, पण सगळे दगड आमच्यावरचे दगड शेरडाने घेतलं। शेरडानं माझा जीव स्वतः जिल्हाधिकाऱ्यापाशी दिलं, परंतु शासनानं काही